हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? तर आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलंच आहे. थंबनेलवर पाहिलेलंच असेल की साखर बंद केल्याने 1 महिना साखर बंद केली आणि काय बदल झाले किंवा साखर बंद केल्यानंतर काय परिणाम होतो आपल्या शरीरावर. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. पण त्या अगोदर बघा इथे मी हे स्ट्रेचिंगचे व्यायामाचे काही प्रकार करते आहे. तर आता 1 महिना मी साखर बंद केली, वेट लॉस झालं, मला खरंच खूप छान वाटते आणि ते वजन कमी झाल्यानंतर मेंटेन ठेवायचं आहे तर मग तेवढी कसरत मेहनत तर घ्यावीच लागते. आता रेग्युलर तर मी व्यायाम करते, परंतु मी पोट आणि दंड यावर मी जास्त स्ट्रेचिंग करायचा प्रयत्न करते. कारण अजून माझं पोट आणि थोडे दंड असं मला अजून वाटतं की थोडं स्लिम व्हावं आणि 1 ते 2 किलो वजन कमी झालं अजून तर मला अजून फिट असल्याचं फील होईल आणि छान वाटेन अजून हलकं-फुलकं. त्यामुळे मी जास्त यावर फोकस करते आणि जेवढा स्ट्रेच बसेल ना तेवढं आपल्या बॉडीला फरक पडतो. आता बघा हे दंडावरचे व्यायाम आहे. साईड फॅट्स आपले हळूहळू रिड्यूस होतात आणि त्याचबरोबर स्ट्रेच बसतो आणि जे बघा कमरेवर पाठीवर जे फॅट्स असतात आपण साडी वगैरे वेअर केल्यावर बघा ते घडीवर घडी दिसते, मग ते चांगलं नाही वाटत बघायला. जेव्हा आपली बॉडी स्लिम आणि फिट असेल तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. 4 चौघांमध्ये गेलं तरी आपल्याला बघा एक कॉन्फिडन्स तो वेगळाच येतो. नाहीतर मग कुठेतरी आपल्याला काहीतरी वाटत असतं की अरे आपली वजन वाढलं आहे किंवा आपलं खूप फॅट्स आहेत बॉडीमध्ये, पाहिजे तसं ड्रेसिंग करता येत नाही, तो कॉन्फिडन्स आपला तिथेच लूज होतो. त्यामुळे आपण ह्या गोष्टी वेळेतच करणं गरजेचं आहे. एक 35-40 नंतर खूप महत्त्वाचं आहे की आपण आपल्या म्हणजे शरीर फिट ठेवायचं आणि वजन मेंटेनमध्ये ठेवणं. तर वजन कमी करून मेंटेन ठेवणं सोपं नाही आहे. ज्या वेळेला आपण करायला घेतो कुठलीही गोष्ट त्यावेळेला आपल्याला कळतं की किती स्ट्रगल करावं लागतं. तर वजन कमी करायचं म्हटलं तर होऊ शकतं. आपण जर एकदा मनाशी ठरवलं ना तर होऊ शकतं. तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स वगैरे दिलेल्या आहेत, सवयी सांगितलेल्या आहेत. तर आपण त्या सवयी जर फॉलो केल्या किंवा स्वतःला सवयी लावून घेतल्या त्या, तर बघा आपण त्या केल्या बिगर राहत नाही आणि एकदा मनाशी ठरवलं ना तर ते करतोच आपण. तर आता हे मी सगळे बघा दंड त्याचबरोबर पोटावर हे स्ट्रेचिंगचे प्रकार केले आणि त्यानंतर मेडिटेशन. तर सर्वात पहिल्यांदा किंवा सर्वात शेवटी मेडिटेशन केलं तरी चालतं, पण थोडं 10-15 मिनटं तरी मेडिटेशन करावं. जेणेकरून शांत बसायचं, मोठा श्वास घ्यायचा आणि एखाद्या देवाचं नामस्मरण करायचं किंवा एकदम डोळे झाकून शांत बसायचं की कुठलेही विचार डोक्यात आणायचे नाही. एवढं छान वाटतं ना की अक्षरशः बघा दिवसभर आपल्याला फ्रेश जाणवतं, म्हणजे आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो. तर हे रात्री झोपण्या अगोदर पण तुम्ही एक 10 मिनटं करायचं आहे, खूप फरक पडतो आणि सकाळी पण. तर असं हे मेडिटेशन आपण करायचं आहे. आता त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलं की साखर बंद केल्यानंतर 1 महिना मी साखर आता म्हणजे मी साखरच बंद केली, मी साखर घेत नाही आहे. जरी मी चहा घेतला तरी चहामध्ये मी थोडासा नाही म्हणून गूळ टाकते, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि एकदम आपण कुठलीही गोष्ट जर बंद केली तर त्याचा त्रास आपल्याला थोडाफार सुरुवातीला होतोच. आपण एखाद्या गोष्टीशी ॲडिक्टेड झालो आणि ती गोष्ट एकदम आपण स्टॉप केली, बंद केली तर आपल्याला थोडेफार स्टार्टिंगला त्रास होतोच, कुठलीही गोष्ट असू द्या. तर साखर बंद केल्याने शरीरामध्ये काय बदल होतात, आपल्या शरीरावर काय परिणाम होतात, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. मी कशा पद्धतीने वेट लॉस केलेला आहे आणि ते पण महिनाभरामध्ये माझं एवढं वजन कमी झालं. खरंच मला खूप छान वाटतं आणि पहिल्यांदा असं एवढं झालं की एवढं वजन. कारण मी जवळपास आता 7 ते 8 वर्ष म्हटलं चालेल, मी तेव्हापासून व्यायाम करते आहे. म्हणजे मुलं लहान होती, आता जुळी मुलं आहेत मला. तेव्हा माझं खूप वेट वाढलं होतं. तेव्हा मी खूप मनाशी ठरवलं आणि माझं वजन कमी करून मी मेंटेन ठेवते. तर माझं वजन त्यामुळेच वाढत नाही आहे, पण जे काही वजन होतं त्याच्यापेक्षाही मला अजून 4 ते 5 किलो कमी करायचं होतं आणि ते माझं झालं. पण अजूनही मला 1 ते 2 किलो वजन करायचं आणि मेंटेनमध्ये राहायचं. आता एक तर आपल्या हाईट आणि आपल्या वयानुसार आपण वजन कमी करून मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तर आता बघा साखर बंद केले आणि तर मी काय घेत होती हे तुम्हाला माहीतच आहे. आता चहा मी एकदम टी लवर आहे, त्यामुळे चहा काय बंद झाला नाही कारण पहिल्यापासून ती सवय आहे.
तर साखरेऐवजी मी तिथे गुळाचा वापर करून अगदीच थोडासा नाही म्हणून मी टाकला, म्हणजे एक मनाचं समाधान पण झालं आणि आपण चहा घेतल्याचं पण एक ते समाधान आपल्याला मिळालं. तर असं मी बदल केला आणि त्यानंतर साखर बंद केल्याने माझं वजन तर कमी झालंच, परंतु बघा साखर बंद केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते, ब्लड शुगर नियंत्रित राहतं आणि तसेच बघा त्वचा आपली एक म्हणजे एक छान ग्लो शाईन करायला लागते, त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते. तसेच बघा कोलेस्टेरॉलचा धोकासुद्धा कमी होतो, आपले आरोग्य सुधारते साखर बंद केल्यामुळे आणि पचनक्रिया सुधारते. सतत गोड खाण्याची आपल्याला बघा क्रेविंग्स कमी होतात आणि त्याचसोबत शरीरातील आपल्या जी काही सूज वाढलेली असते शरीरामध्ये, तर ती कमी होण्यास मदत होते आणि आपली ऊर्जा पातळी वाढते. तसेच बघा साखरेमुळे आपल्या शरीरामध्ये खूप अतिरिक्त चरबी फॅट्स साठतात आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं, स्थूलपणा, आपल्याला आळस, कंटाळा येतो, अस्वस्थ वाटतं. तर हे सगळं साखरेमुळंच होतं. त्यामुळे साखर बंद केल्याने खरंच खूप आपल्या शरीराला फायदा होतो आणि वजनसुद्धा आपलं कमी होऊन मेंटेन राहतं आणि त्याचबरोबर बघा नॅचरल पद्धतीने आपण जेवढं वजन कमी करू तेवढं आपलं बॉडी छान निरोगी आणि अगदी टाईट राहते. पुन्हा आपल्या शरीरामध्ये एक काटकपणा येतो. कधी कधी बघा 35-40 नंतर आपली बॉडी ढिली पडते, लूज पडते, एक आपली स्किन तर ती टाईट होण्यास मदत होते. ते कशामुळे, तर एक आपण वजन कमी करून आपण व्यायाम जर केला तर स्ट्रेचिंगचे प्रकार, तरच आपली बॉडी टाईट व्हायला लागते, आपली स्किन टाईट होते. आता मी चपाती बंद केली. नाश्त्यामध्ये बघा मी हेल्दी खायचा प्रयत्न करते. आता हे मी प्रोटीन ठेवलेले आहेत आणि इथे आम्ही गाईचंच दूध घेतो. हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. म्हशीच्या दुधामध्ये फॅट्स खूप आहेत, पचायला जड आहे, त्यामुळे गाईच्या दुधाचा वापर करायचा. तर असं घरगुती शेतकऱ्याचं आम्ही दूध घेतो. तर हे लहानपणापासून मी मुलांना हेच दूध देते. आता हे दूध मी गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर बघा इथे मी साईडला ओट्स शिजायला टाकलेले आहेत. तर थोडेसे ओट्स घेतले. आता इथे मुलंसुद्धा माझ्यामुळे हेल्थ कॉन्शियस झाले, त्यामुळे आमच्या तिघांसाठी मी इथे ओट्स बनवायला ठेवलेले आहेत. आता यामध्ये मी साखर काहीच टाकलेलं नाही, साखर मीठ काहीच नाही, फक्त दुधामध्ये ते ओट्स शिजवायचे आणि थोडे टाकले तरी 3 बाऊल व्यवस्थित होतात. 1 बाऊल खाल्लं तरी तुम्हाला खूप सारं प्रोटीन फायबर बॉडीला मिळतं आणि दिवसभर थकवा जाणवत नाही. सकाळचा पोटभर असा हा हेल्दी नाश्ता होतो. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे, काजू बदाम तुम्ही टाकू शकता, एखाद्या वेळेला बनानाही टाकायचं जर वजन, आता लहान मुलांना वजन वाढवायचं असतं किंवा हेल्दी राहण्यासाठी, तर त्यांना तुम्ही बनानासुद्धा त्यामध्ये असे कट करून देऊ शकता. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी दिलं होतं, एका ताईंनी कमेंट केले की बनानामुळे वजन वाढतं. तर हो, वजन वाढतं, पण आपण एवढं खायचं नाही, कधीतरी चालतं आणि लहान मुलांना तुम्ही देऊ शकता. तर मी आता इथे विदाऊट शुगरचं बघा 1 बाऊल इथे मी ओट्स घेणार आहे नाश्त्यामध्ये. तर एका बाउलमध्ये बघा 9 ते 10 ग्रॅम प्रोटीन आहे आणि 120 कॅलरीज आहेत. तर आपण हा हेल्दी नाश्ता सकाळी पोटभर केला तर दिवसभर आपल्याला म्हणजे दुपारपर्यंत भूक लागत नाही आणि दुपारच्या वेळामध्ये जर तुम्हाला जास्त फास्ट वजन कमी करायचं तर तुम्ही दुपारच्या वेळात लाईटलीसुद्धा आहार घेऊ शकता. असं नाही की भाजीपोळी किंवा भाकरी खाल्लीच पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही काही घेऊ शकता. जर तुम्ही हाऊसवाईफ, होममेकर असाल तर काही घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही म्हणजे एक भूक भागली जाईल आणि पोट हलकंही राहील. आता त्यानंतर बघा इथे मी ब्लॅक कॉफी ठेवलेली आहे. आता ब्लॅक कॉफीने पण फास्ट वजन कमी होतं. तर मी आता दुधाची कॉफी घेण्याऐवजी मी तिथे ब्लॅक कॉफीचा वापर करायला लागले. जवळपास मी आता हे 2-3 महिन्यापासून घेते ब्लॅक कॉफी, दुपारची ग्रीन टी वगैरे. तर एका ताईने मला कमेंट केली की ताई ब्लॅक कॉफी कशी बनवायची. तर आता इथे बघा मी तिघांसाठी ठेवते. तर तुम्ही म्हणजे एकट्यासाठी ठेवायची असेल एका व्यक्तीसाठी तर अर्धा कप पाणी ठेवायचं किंवा 1 कप पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये 1 पाऊच कॉफीचं टाकायचं किंवा कॉफी तुम्ही 1 ते 2 चमचे, छोटे चमचे 1 चमचा टाकली तरी पुरेशी होती. फक्त ती उकळून घ्यायची, गाळायची नाही किंवा त्याच्यात साखर वगैरे काही टाकायचं नाही. पाण्यात उकळायची आणि तशीच घ्यायची. तर याने सुद्धा फास्ट वजन कमी होतं. तर असं हे मी ब्लॅक कॉफी बनवते. आता इथे मी तिघांसाठी, मुलंसुद्धा घेतात. मुलंसुद्धा माझ्यासोबत हेल्थ कॉन्शियस झाले. त्यांना चहाची वगैरे सवय नाही आहे. पण कधीतरी आता स्टडी वगैरे करायचा असतो त्यामुळे मी त्यांना असं दुपारच्या वेळात जर सुट्टी वगैरे असेल तर असं ब्लॅक कॉफी देते. तर आता इथे मी आमच्या तिघांसाठी मी घेतलेली आहे. तर हे ब्लॅक कॉफी दुपारची किंवा जेवण झाल्यानंतर ग्रीन टी असं मी एक घेत होती.
जेणेकरून शरीरासाठी ते चांगलं आहे. तर अशाच म्हणजे काही घ्यायचं म्हटलं तर खूप विचार करून घेत होते आणि आता तर खूपच विचार करून घेते की जेणेकरून जे वजन कमी झालं ते वाढू द्यायचं नाही असं ठरवलं आहे. आणि तुम्ही बघताय तर खरंच मला म्हणजे खूप छान वाटते आणि मी स्लीवलेस पहिल्यापासूनच घालते, पण माझे दंड पण खूप मोठे होते आणि मला कुठेतरी वाटायचं असं की अरे खरंच वजन कमी व्हावं किंवा दंड पोटावरची चरबी कमी करावी आणि मी खरंच म्हणजे खूप मनाशी ठरवलं तर माझे दंडसुद्धा 1 इंचाने कमी झालेले आहेत आणि खरंच छान वाटते हलकं फुलकं. आता जवळपास हा सुद्धा माझा खूप जुना टॉप आहे आणि मी अशा अल्टरनेट घालते, पण एवढं छान वाटतंय ना की स्वतःलाच आपल्याला ते फील होतं आतून की आपण किती म्हणजे छान दिसतोय किंवा छान आहोत. तर प्रत्येकजण म्हणजे छान आहे, फक्त आपण ते वजन कमी करून स्वतःला तसं मेंटेन ठेवायचं, स्वतःला पॅम्पर करायचं, छान टापटीप आवरलं, स्वतःवर प्रेम केलं ना की आपल्याला बघा खूप छान वाटतं आणि आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो. डोक्यात नको ते विचार येत नाहीत. आपलं जेव्हा मन दुःखी असतं, मनात नको ते विचार येतात, निगेटिव्ह विचार खूप एखादा विचार आला ना की मग आपण तसाच विचार करायला लागतो आणि आपला मेंदू तसाच विचार करतो. त्यामुळे मेंदू आपला ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण म्हणजे ह्या चांगल्या गोष्टींची सवय लावायची आहे आणि सतत काही ना काही करत राहिलं ना तर आपला मेंदू ॲक्टिव्ह होतो. आणि जर तुम्ही काहीच करत नाही किंवा तुम्ही एका ठिकाणी खूप 1-1, 2-2 तास बसताय मोबाईल घेऊन किंवा फास्ट फूड खाणं, दुपारची झोप, तर जर सवयी असेल तर ह्या तिथेच आत्ताच बंद करा आणि तुम्ही ह्या चांगल्या सवयी लावा. बघा तुम्हाला महिन्यात नाही 8 दिवसातच फरक जाणवायला लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं की साखर बंद केल्याने शरीरामध्ये काय बदल होतात. त्याचबरोबर बघा आता 1 महिना जवळपास 1-1.5 महिना झाला मी साखर बंद केलेली आहे आणि चपातीसुद्धा मी जवळपास आता 2 आठवडे मी चपाती खाल्ली नाही आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि दुपारच्या वेळेत असं मी फ्रेश ड्रिंक, सॅलड, फ्रूट, रसाळ घेऊन असं छान वाटते. तर स्किनला पण बराच फरक पडला आणि तुम्ही बघू शकता हा माझा खूप जुना टॉप आहे. जवळपास पुढे मला खूप टाईट आणि असा पोटाचा घेर दिसायचा. पण आता एवढं छान वाटतंय ना, की बघा एवढं पोट स्लिम झालेलं आहे माझं आणि त्यासोबत स्किनला पण फरक पडला आहे. मानसुद्धा बघा माझी एकदम अशी डबल चिन वगैरे म्हणजे खूप कमी झाली आणि त्यासोबत आपली जॉ लाईन दिसायला लागते. म्हणजे एवढा फरक पडतो. एका महिन्यामध्येच मला एवढा फरक पडला आहे आणि खरंच मला खूप छान वाटते. तर आता बघा मी अजिबात म्हणजे जरी खायचं म्हटलं ना तरी मी असं खूप विचार करते. तर मी बाहेरचं सगळं पूर्णपणे बंद केलेलं आहे. बेकरीचं बंद केले, फास्ट फूड वगैरे जे काही बनवेल ते घरातच. जरी मुलांसाठी काही बनवण्यात आलं तरी जरी खाल्लं तर थोडंसं असं क्वांटिटीमध्ये खाते. म्हणजे असे मी बदल केले आणि मला खरंच खूप छान वाटते. आणि सुरुवातीला आपल्याला डोकंदुखी, थकवा, चिडचिड वाटणार. तर सारखं-सारखं असं गोड खायचं मन जरी तुम्हाला होत असेल तरी पण थोडं कंट्रोल करा. सगळं व्यवस्थित होऊन भूक व्यवस्थित लागेल. आणि रक्तातील साखर, आपल्या इन्शुलिनचं प्रमाण अधिक स्थिर होतं आणि शरीरातले कॅलरीज कमी होऊन वजन कमी होतं. त्यामुळे साखर बंद केल्याने त्वचासुद्धा आपली टाईट होते आणि सुरकुत्या कमी व्हायला लागतात. तर इथे पहा मी AI फिट स्कॅनचं ॲप डाउनलोड केलेलं आहे. तर यामध्ये आपली सगळी माहिती भरायची. तुम्हाला जर वेट गेन करायचं असेल, वेट लॉस करायचं असेल, त्या पद्धतीने आपण इथे सगळं सेटिंगमध्ये जाऊन करायचं आपलं. बर्थ डेट टाकायची, त्यानंतर तुमचं आत्ताचं जे वेट आहे ते टाकायचं आणि तुम्हाला वेट गेन करायचं आहे का वेट लॉस करायचं आहे किंवा किती वेट लॉस करायचं ते सुद्धा तिथे आपण सगळं सेटिंग करून ठेवायचे मोबाईलमध्ये आणि जे काही तुम्ही खाल तर त्याचा आपण एक फोटो काढून तिथे सगळं आपल्याला येतं की यामध्ये किती प्रोटीन आहे, किती कॅलरीज आहे आणि दिवसभरात आपल्याला किती कॅलरीज घ्यायच्या, तुम्ही पाणी किती पिलं, इवन हे सुद्धा सगळं आपण फोटो काढायचा घेताना जे काही तुम्ही पाण्याचा ग्लास किंवा जे काही खाल त्याचा फोटो काढून तिथे तुम्ही अपलोड करायचा. मग ते त्याच्यामध्ये सगळं येतं की किती याच्यामध्ये प्रोटीन आहे, किती कॅलरीज आहे आणि आपल्याला दिवसभरामध्ये किती घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हे सगळं सेटिंग मी केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी असं रोजचा आहार घेते आणि त्यासोबत बघा आपण हे पण करायचं आहे म्हणजे तुमच्याकडे स्मार्ट वॉच असेल तर तुम्ही घरात असू द्या किंवा तुम्ही ऑफिसला जाऊ द्या, तुम्ही हातामध्ये स्मार्ट वॉच घालायचे, त्यामध्ये सेटिंग करून ठेवायची म्हणजे दिवसभरामध्ये आपल्याला आपण किती हालचाल
करतो, किती आपण खाल्लेलं अन्न आपलं कसं डायजेस्ट किंवा किती कॅलरीज बर्न करतो ते सगळं त्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि दिवसभरामध्ये मी असं हे सगळं फॉलो करूनच असं महिनाभर मी म्हणजे आता ती सवय झाली आहे, तर मी अशा ह्या गोष्टी करत होती. म्हणजे खातानासुद्धा मी सगळं असं विचार करून खात होते आणि खरंच मला खूप छान वाटतं, एवढा फरक पडतो. आणि खरंच मनाशी ठरवलं तर आपलं तेवढं वजन कमी होतं. अगदी महिनाभरात 10 किलो म्हटलं तरी तुम्ही करू शकाल, एवढं स्ट्रिक्टली जर तुम्ही व्यवस्थित आहार घरगुती पद्धतीने केलं तर. काही कुठे जिम जॉईन किंवा योगा सेंटर जॉईन करायची गरज पडणार नाही, कुठलंही स्ट्रिक्ट असं डाएट करायची गरज पडणार नाही. तर एवढं आहे. आता इथे बघा मी एक ॲपल घेतलं आहे आणि त्या ॲपलचा फोटो काढायचा असा, आणि तिथे आपल्याला सगळी त्याच्याबद्दल माहिती येते की यामध्ये किती प्रोटीन आहे, किती कॅलरीज आहे. तर असं आता याच्यामध्ये बघा 0 ग्रॅम प्रोटीन आहे ॲपलमध्ये. पण आपण जर छोट्या भुकेसाठी दुपारच्या वेळात जर खाल्लं तर आपली भूक पण भागते आणि एक बघा आपल्याला एक समाधान पण मिळतं. तर आता यामध्ये बघा अजिबात प्रोटीन नाही आहे, कॅलरीज फक्त 95 आहे. त्यामुळे आपण असं हे छोट्या भुकेसाठी खाऊ शकता तुम्ही ॲपल, स्किनसाठी वगैरे. तर दुपारच्या वेळात शक्यतो फ्रूट खाल्लेलं चांगलं असतं असं मला वाटतं. त्यामुळे मी दुपारचं असं फ्रूट वगैरे घेते. त्यानंतर आता बघा मी विचार केला की आता इथे बाहेर चालली होती, त्यामुळे मी साडी वेअर करावी आणि साडी वेअर केली तर मला एवढं छान वाटलं की खरंच बघा अजिबात माझं पोटाचा घेर वगैरे दिसत नाही आहे. एवढं छान स्लिम, अगदी मी वन साईड पदर घेऊन तुम्हाला दाखवते बघा. तर एवढं छान आपल्याला वाटतं, स्वतःलाच छान वाटतं वजन कमी झाल्यानंतर. आणि एवढे बदल होतात साखर बंद केल्यानंतर, एका महिन्यामध्ये एवढं बदल होतो आपल्या स्वतःमध्ये. तर नक्की तुम्ही बघा अशा पद्धतीने रुटीन ठेवा, ह्या सवयी तुम्ही फॉलो करा. आणि ज्या मी तुम्हाला वेट लॉस टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही फॉलो केल्या तर महिनाभरामध्ये तुमचं बघा 10 किलो वजनसुद्धा कमी होऊ शकतं. प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी आहे, पचनक्रिया वेगवेगळी असते प्रत्येकाची. खाल्लेलं अन्न काहींचं पटकन डायजेस्ट होतं, काहींचं होत नाही. त्यामुळे माझं 5 किलो झालं तर तुमचं 7-8 किलोही होऊ शकतं किंवा 10 किलोही होऊ शकतं किंवा 2 किलोही होऊ शकतं. तुमच्या यावर आहे तुम्ही काय घेता आहारामध्ये. आणि मी तुम्हाला बघा जसं मी स्वतः फॉलो करते त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. असं नाही आहे की मी काही वेगळं करते आणि तुम्हाला वेगळं दाखवते की, तर जे काही मी स्वतः घेते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यामुळे खरंच साखर बंद केल्याने एवढे सारे आपल्या शरीराला फायदे होतात आणि अजिबात बघा तुम्हाला कुठलेही आजार जडणार नाही. इवन तुम्हाला जरी BP शुगर वगैरे असेल सगळं नियंत्रित राहील, तुमचं पचनक्रिया सुधारेल, शरीरातली सूज कमी होते, चेहऱ्यावरची सूज कमी होते. अतिरिक्त चरबी साठल्याने आपल्या शरीराला सूज येते आतून आणि वरतूनसुद्धा. आपली बघा चेहरासुद्धा ब्रॉड असा सुजल्यासारखा दिसतो, डबल चीन दिसायला लागते. हे सगळं साखरेमुळे होतं. कारण आपण जे काही जेवण आहार घेतो पालेभाज्यामधून आपल्याला एक शुगर मिळतच असते, साखर मिळत असते. तर एक्स्ट्रा साखर घ्यायची गरजच नाही. जर तुम्हाला स्वीट खायची सवय असेल तर ती आत्ताच बंद करा. तुम्ही काही घ्यायची हे नाही आहे. अगदी नाही म्हणून तुम्ही मनाचं समाधान करू शकता. पण ज्यांना खूप सारखं स्वीट खायची इच्छा होते किंवा सवय असते तर ती आत्ताच बंद करा तुम्ही. आणि साखर बंद करा. साखरेऐवजी तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला गुळाचा वापर करा. तो गूळसुद्धा तुमचा हळूहळू कमी होईल. त्या ठिकाणी तुम्ही आहार असा प्रोटीनयुक्त, फायबर, कॅल्शियम, काही जीवनसत्व तुमच्या शरीराला मिळेल असा तुम्ही आहार घ्या. पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स. दिवसभरामध्ये खूप सारं पाणी घ्या तुम्ही, 3 ते 4 लिटर पाणी प्या. रात्रीचं जेवण लवकर करा. सकाळचं तुम्ही नाश्ता 9 ते 10च्या दरम्यान करा. हेल्दी करा, पण पोट भरून करा. जेवढं पोटाला लागतंय ना तेवढं खा. असं नाही आहे की खूप खाल्ल्याने वजन वाढेल आणि तुम्ही मग ते आहार तुमचं पोट कमी करण्यासाठी तुम्ही जेवण कमी कराल. तर जेवण कमी करू नका. तुम्ही जे चुकीच्या पद्धतीने घेताय ना, म्हणजे चपाती तुम्ही बघा सकाळी काहींना सवय असते चहा चपाती, दुपारच्या जेवणात चपाती, पुन्हा सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, रात्रीचं सुद्धा पुन्हा काही आधीमध्ये खायची इच्छा होते. तर ह्या सगळ्या सवयी तुम्ही बंद करा आणि सकाळचं तुम्ही नाश्त्यामध्ये हेल्दी नाश्ता घ्या, ज्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम तुम्हाला मिळेल बॉडीला, असं तुम्ही नाश्ता करा. दुपारचं तुम्ही जेवणामध्ये जर हाऊसवाईफ असाल तर तुम्ही ज्वारीची भाकरी करू शकता. जर तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर एक टाईम चपाती आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ज्वारी
ज्वारीची भाकरी घ्या, रात्रीचं जेवण लवकर करा आणि झोप आणि जेवण यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर ठेवलं ना तर खाल्लेल्यांना डायजेस्ट होतं. आणि खूपच प्रमाणाच्या बाहेर तुमचं वजन वाढलं आहे तर तुम्ही रात्रीचं जेवण स्किप केलं तरी चालेल. त्या ठिकाणी तुम्ही लिक्विड घेऊ शकता, असं नाही आहे. सुरुवातीला त्रास होईल पण ती एकदा सवय झाली ना की आपण तसंच करायला लागतो. आता मी सवयी केल्यात त्यामुळे माझ्या बॉडीला सगळ्याची सवय आहे. इवन मी लाईटलीसुद्धा म्हणजे सकाळचा मी नाश्ता केला तर दुपारचं मी नुसतं फ्रूट म्हटलं तरी खाते किंवा लिक्विड म्हटलं तरी मी फक्त घेते की जेणेकरून ग्रीन टी, ब्लॅक कॉफी असं आधीमध्ये घ्यायचं. जर तुम्हाला वीकनेस जाणवत असेल असं वाटते तुम्हाला की आता वीकनेस जाणवतोय, कारण स्टार्टिंगला आपल्याला खायची सवय असते आणि एकदम अचानक बंद करू शकत नाही आपण. थोडी थोडी करा. चपाती 2 खात असेल तिथे तुम्ही अर्धी कमी करा, नंतर अर्धी करा, नंतर 1 चपाती घ्या. त्या ठिकाणी तुम्ही स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य जास्त घ्या. म्हणजे तुमची भूक भागली जाते आणि बॉडीला खूप सारी एनर्जी येते. आणि रिलॅक्स राहा. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार आणू नका. छान राहा पॉझिटिव्ह. देवाचं असं नामस्मरण करा. तुमची ज्या देवावर भक्ती श्रद्धा असेल त्या देवाचं नामस्मरण करा. आपलं माइंड सेट होतं, छान फ्रेश वाटतं आपल्याला. आपलं मन आनंदी असेल तर आपण आनंदी होतो, आनंदी राहतो. तर आता बघा इथे रात्रीचं जेवणामध्ये आता मुलांसाठी सरांसाठी मी भाजी पोळी बनवली. पण आता मी वजन कमी करते म्हटल्यावर किंवा केलं आहे तर मग ते मेंटेन ठेवावंच लागणार. तर मी आता मसाला ओट्स करते. सकाळी मी साधे ओट्स घेतले दुधातले, आता मी मसाला ओट्स. आता हे पण फक्त पाण्यामध्ये. आता एकटीसाठी मी करते तर फक्त 1 ग्लास म्हणजे अर्ध ग्लास किंवा 1 ग्लास पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये छोटीशी वाटी हे मसाला ओट्स टाकायचे. बाकी काही नाही, मीठ नाही, तेल नाही, काही नाही. मीठ तेलसुद्धा मी खूप वापर कमी केला आहे. एक दिवस तर काही वेळेला मी तेल मिठाचा वापर म्हणजे केलाच नाही. म्हणजे माझ्या स्वतःसाठी. आता मी घरामध्ये बाकीच्यांसाठी जरी बनवलं तरी मी स्वतःसाठी असं ओट्स वगैरे किंवा दुधातले ओट्स, मसाला ओट्स असं मी घेते. पुन्हा मुगाची खिचडी वगैरे. मग मीठ वगैरे फार कमी असं मी हळूहळू बंद केलं आणि मग त्या सवयी लावल्या मला. तर मी त्या सवयी तुमच्यासोबत शेअर करते. आता रात्रीचं सुद्धा बघा, 1 बाउल जर तुम्ही ओट्स खाल्ले तर त्याच्यामध्ये 9 ते 10 ग्रॅम प्रोटीन आहे, फायबर आहे, प्लस आयर्न आहे. त्यामुळे आपल्या शरीराला तुम्ही जे भाजी चपाती खाता त्याच्यापेक्षाही आपल्याला म्हणजे चांगली एनर्जी येते आणि आपल्याला प्रोटीन मिळतं आपल्या शरीराला. त्यामुळे भूक भागली जाते आणि हेल्दी पण आहे. तेल मिठाचा वापर नाही. त्यामुळे असं हे तुम्ही आरामात घ्या. सोयाबीन, राजमा, मोड आलेले कडधान्य, पुन्हा गावठी चणे, हरभरे ते सुद्धा तुम्ही बॉईल करून नुसते असे उकडून नुसतं त्यावर बघा साधं मीठ म्हणजे काळं मीठ, साध्या मिठाऐवजी काळ्या मिठाचा वापर करा थोडंसं. तर अगदी असं तुम्ही जर केलं तर असा आहार व्यवस्थित घेतला तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल. आणि हे सारे आपले बदल साखर बंद केल्याने आपल्या शरीरामध्ये दिसायला लागतात. त्यामुळे खरंच खूप फरक पडतो. साखर बंद केल्याने आपली स्किन छान होते, सुरकुत्या कमी होतात. सुरकुत्या म्हणजे जातातच आपल्या स्किनवरच्या. आपली स्किन टाईट व्हायला लागते आणि तुम्ही बघा आताचं जे तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही 4 ते 5 वर्षांनी सहज कमी दिसायला, अगदी 50शी सुद्धा तुम्ही 30शीचे दिसायला लागाल. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच बंद करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.